दवा लेने के बाद जनता से बिल रसीद लेने का अनुरोध करे। यदि कोई फार्मासिस्ट बिना बिल के दवा बेच रहा है तो उसकी सूचना दें। अवैध दवाएं बेचने वालों के खिलाफ होगी कार्रवाई। मेडिकल धारकों को फार्मासिस्ट की निगरानी में ही दवाएं बेचनी चाहिए। खाद्य औषधि प्रशासन के सहायक आयुक्त ने जनता से अपील की कि फार्मासिस्ट द्वारा दवाएं बेचे जाने के बारे में पूछताछ करने के बाद ही दवाई ले। सहायक आयुक्त खाद्य और औषधि प्रशासन ने बड़ा बयान दिया। जनतेत चर्चा आहे। मेडिकल जे तुमचे शॉप आहेत, काही होलसेल चालतात, काही लोकांचा बिझनेस कमी होतो, काही लोकांचा बिझनेस जास्त होतो। चर्चा आहे, याला कितपत दुजोरा द्यायचं तुम्ही ठरवा, पण ठराविक माया विशिष्ट लोकांकडे जमून वरिष्ठ कार्यालयाला पाठवली जाते, कुणाकडे जाते माहित नाही। हे खरं आहे का? आणि जर खरं असेल तर हे काळी मान आहे का? नाही, हे चुकीचं आहे तुमचं स्टेटमेंट जे आहे ना, मला त्याच्यात तथ्य वाटत नाही। पण ह्या गोष्टी जर असेल तर त्याला आळा घालणं हे आपलं समाजाचं सगळ्यांचंच बंधू आहे आणि मी त्याच्यात तुम्हाला सपोर्ट करेन। आणि जसं काही असेल, माहिती असेल ते आम्हाला कळवा। आम्ही कारवाई नाही घेतलं तर तुम्ही आम्हाला सांगा, त्यात आम्ही तुम्हाला असं म्हणणार नाही की आम्ही पाठीशी घालतोय। कारण की मी आल्यापासून जे म्हणतोय, आतापर्यंत आम्ही जवळपास 8 का 9 मेडिकल लायसन्स रद्द केले आणि त्यांना स्टे मिळू नये म्हणून आम्ही जिल्ह्यात की आमच्या शहरात? नाही, जिल्ह्यात आज तुम्ही पहिल्यांदा तुमच्या इथं होतं ना सर, आणि तुमच्या याच्यात तुम्हाला मला सांगणं हे अपेक्षित नाहीये सध्या। कारण की ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत मी तुम्हाला सांगणं हे कारण की ज्या गोष्टी तुम्ही सांगतात कळतात मला, आता ह्याच्यानंतर आम्ही नजर ठेवू आणि बारीक नजर ठेवून कारवाई जर नाही झाली तर आम्हाला सांगा, आम्ही ती कारवाई करू। मेडिकल मध्ये फार्मासिस्ट आवश्यक आहे का नाही? सर त्याशिवाय लायसन्स देतच नाही ना आपण। मग सर सीसीटीव्ही ही कंपल्सरी आहे, तर असे सीसीटीव्ही नाही, भविष्यात तसं- सीसीटीव्ही भविष्यात किती तपासणार आहेत आपण तालुक्यातल्या आणि शहरातील मेडिकलच्या लोकांच्या? नाही, सीसीटीव्हीचं कसं असतं, सीसीटीव्ही आम्ही बंधनकारक करू शकत नाही। ते कलेक्टर साहेब किंवा त्यांनी नाही का, ते पत्रकार हे करू नये का, त्यांनी डिक्लेरेशन द्यायला पाहिजे आणि ते कंपल्सरी करायला पाहिजे। आम्ही फक्त एवढं म्हणू शकतो की त्यांनी नाही का फार्मसी आणि फर्निचर आणि फ्रीज ह्या ज्या गोष्टी मिनिमम जे गोष्टी आहेत ते ठेवायला पाहिजे, त्याच्या बेसिसवरती आम्ही पुढे जातो। पण आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा असं बी म्हणतोय की आता, कारण की तुम्ही जे नार्कोटिक वगैरे जे बोललं, तर सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही नांदेडमध्ये पण असा एक प्रकार घडला की त्या मेडिकलवाल्यांनी विक्री केलं नव्हतं नार्कोटिक, पण जबरदस्ती एकाने सांगितलं की बाबा नार्कोटिक इथूनच घेतलंय, पण ते सीसीटीव्ही कॅमेरामुळे ते अवगत झालं की बाबा ते त्यांनी विकलंच नव्हतं। विक्री व वितरण हे निर्दोष सिद्ध करायचं असेल तर मेडिकलवाल्याला, तर त्यांनाच बंधनकारक राहील की बाबा तुम्ही स्वतःहून सुमोटो सीसीटीव्ही कॅमेरा लावावे। तालुक्यात जिल्हाभरात एक चर्चा आहे साहेब, काही मेडिसिन असे आहेत की त्याची अमाऊंट छापील वेगळी असते, पण काही त्या टॅबलेट्स असतील, काही इंजेक्शन असतील, त्याची कव्हर काढून गरजू लोकांना ते दिलं जातं। तर का कंधार तालुक्यातलेच पेशंट आमच्या कंधार तालुक्यात सर 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 निदर्शनास आलं नाही, पण मीडिया तुमच्या निदर्शनास आणून देते की ही चर्चा आहे, बरोबर, तरी असं होत असेल तर भविष्यात ह्याच्यावर आपण काय प्रतिबंधात्मक उपाय घेणार आहात किंवा ठोस कार्यवाही काय करणार आहात? ठोस अशी कारवाई केली तर आमची कारवाई असतेच। कारण की अन्न औषध प्रशासन जे काय आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी अलोकेट करतात, आम्ही कधीही त्याच्यात माघार घेत नाही। आणि ह्या गोष्टी जे आहेत ना वेळोवेळी, कारण की आणि ह्या जिल्ह्याचा असल्या कारणानं मला तर तुमचे रिलेशन आणि या सगळ्या गोष्टी समाजाला जे चांगलं आहे त्या गोष्टी करणं हे मला निश्चितच चांगलं वाटेल आणि मी निश्चितच ह्याच्यावरती कारवाई करेन। शेवटचा प्रश्न आहे साहेब, कंधार तालुक्यातील जनता, कंधार शहरातील जनता, आपण डीए असल्यामुळे आपल्याकडे अपेक्षेने बघते, महाराष्ट्राला कळू द्या की जर अशी बोगसगिरी होत असेल, लेबल काढून गोळ्या विकणे, लेबल काढून इंजेक्शन विकणे, छापील किमतीपेक्षा पैसे जास्त घेणे आणि बालकांना, युवकांना व्यसनाधीन करण्यामध्ये अप्रत्यक्षरित्या आपली आर्थिक माया मिळवण्यासाठी जर असं कोणी पाप करत असेल तर भयमुक्त जीवन जगण्यासाठी तालुक्यातील जनतेला आपण काय आवाहन करणार आहोत? आव्हान एवढंच कळेल की ह्या गोष्टी जे आहेत ना कोणी करत असेल तर शासनास अवगत करावे आणि शासन जर कारवाई नाही घेतली तर पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही जे म्हणाल तुम्ही ब्लेम करू शकता। पण कायद्यात काय कलम आहे साहेब? कायदा तुमचा काय कायदा? आमच्या कायद्यात लायसन कॅन्सल करणं आहे आणि ते सस्पेन्शन ओपन सांगा सर, लोकांना ते कळेल। लायसन रद्द करणं कुणाचं लायसन? मेडिकल वाल्याचं। क्लिअर क्लिअर बोला साहेब। अच्छा, मेडिकल वाले आम्ही जेव्हा लायसनची जेव्हा संबोधतो ना, जे आम्ही लायसन देतो त्यांनाच आम्ही लायसन्सी म्हणतो आणि तेच लायसन आम्हाला कॅन्सल करायचे अधिकार आहेत आणि सस्पेन्शन करायचे अधिकार आहेत। आणि ते आम्ही जनतेला आव्हान करू इच्छितो की अशा गोष्टी जर कोणी करत असेल तर अवगत करावे, जेणेकरून शासन हे काम करेल। आणि काही गोष्टी जे आहेत ना, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज मीडियावाल्यांनी हे प्रश्न उद्भव म्हणजे माझ्यासमोर ठेवलं, मला खरोखरच हे अपेक्षित होतं की हे मेडिकल वाल्यापासून अपेक्षित यायला पाहिजे होतं, पण मी त्यांचे शुक्रगुजार आहे की त्यांनी तसं अवगत करून दिलं। आणि अशा जर कोणी घटना करत असेल त्यांना निश्चितच आपल्याला
आळा घालावा लागेल आणि ते कारवाई करावं लागेल. धन्यवाद. कंधार तालुक्यामध्ये आपण मेडिकल लाईनच्या संदर्भाने जे DI ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम करताय, बरोबर आहे? तर आपल्या ऑफिस मार्फत, आपल्या वरिष्ठ कार्यालयामार्फत कंधार शहर व कंधार तालुक्यात अधिकृत मेडिकलचे शॉप किती आहे? संख्या सध्या जे आहेत ना, मी सध्या 2 महिन्यापूर्वी असिस्टंट कमिशनर म्हणून इथं रुजू झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये टोटल जे आहे मी 3600 फर्म आहेत, ते रिटेल होलसेल धरून. आता कंधार वेगळं मी अजून थोडस ते बघितलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला ते सध्या संख्या सांगता येणार नाहीये. तरी पण मला असं वाटतं की 350-400च्या आसपास असावे. सर, जी संख्या आहे आपण जे इथे या ठिकाणी नमूद केला, ती संख्या साधारणतः तुम्ही सांगल्या इतकी आहे. परंतु या मेडिकल लाईन मध्ये किंवा मेडिकल शॉप मध्ये सर्वसामान्य रुग्णासाठी व जनतेसाठी मेडिकलच्या दुकानामध्ये जसं लायसन्स असतील, फार्मासिस्ट असतील, ज्या काही अत्यावश्यक बाबी आहेत, ज्या तुम्ही परवानगी देत्या वेळेस त्यांच्याकडून घेतलेले असतात, बरोबर. ते नूतनीकरणाच्या वेळेस तुम्हाला काय काय दिसलं आणि कसं असावं हे जनतेला कळू द्या कंधारच्या. नाही, कसं आहे, ऍक्च्युली जे आहेत ना, इन्स्पेक्शन जे आहेत आमचे जे वरून MD मधून, मंत्रालयामधून आम्हाला इन्स्पेक्शनचे यादी येतात. आम्ही स्वतः कुठेही स्वतःहून इन्स्पेक्शन करत नाही. आणि ह्या गोष्टी जे झालेल्या आहेत, आणि कधी सामान्य माणूस जेव्हा त्रासतो किंवा काय होतो, त्यांना त्रास झालेला अवघड किंवा बिल वगैरे देत नसेल किंवा फार्मसिस्ट त्यांना दिसत नसेल किंवा जाणून बुजून काही होत असेल, त्यावेळेस तक्रार आम्हाला कार्यालयास प्राप्त होते. त्याच्या अनुषंगाने मग आम्ही ती कारवाई घेतो. आणि ह्याच्यानंतर आम्ही जे काही कारवाई करतो, आता इन्स्पेक्शन जे असतात आम्ही सध्या जे मी करतोय त्याच्यात कंधार तालुक्यात सध्या तरी माझ्याकडे फक्त, आता तालुका म्हणलं तर तक्रारी अनुषंगाने माझे इन्स्पेक्शन झालेले आहे. आणि असं KRA अंतर्गत अजून तपासण्या तुमचे झालेले नाही. तालुक्यामध्ये जो काही मेडिकल स्टोअरचा संख्या आहे, एकंदरीत संख्येच्या माध्यमातून जिथं मेडिकल अवेलेबल असायला पाहिजे किंवा मेडिकलची गोळी किंवा मेडिकलचं इंजेक्शन जिथं मिळायला पाहिजे तिथं मिळणं आवश्यक आहे. परंतु काही किराणा दुकानाच्या माध्यमातून जे खेडेगावामध्ये सप्लाय होतो शहरातनं किंवा जवळच्या मेडिकल मधनं, तर ते खेडेगावात कसं उपलब्ध होतंय तसं ठेवण्या, एक मिनिट तसं ठेवण्याचे किराणा दुकानाला अधिकार आहेत का? जर नसतील तर ते कुठल्या मेडिकल मधून जाते याच्याबद्दल आपण कधी कारवाई केली का किंवा चौकशी केली काय किंवा भविष्यात काय करणार आहात? नाही, याबद्दल आपल्याला जर अवगत असेल तर सहजासहजी कसं असतं, औषधामध्ये सेरिडॉन वगैरे जे OTC प्रोडक्ट आहेत किंवा काही गोष्टी हे जनरल किराणावरती तुम्हाला भेटू शकतात. पण जे प्रिस्क्रिप्शन ड्रग आहेत ते फक्त मेडिकलला विक्री करणे हे बंधनकारक आहे. जर तसं कोणी करत असेल तर आपण मला कंप्लेंट, तक्रार द्यावी, जेणेकरून मी त्याच्यावरती योग्य ते कारवाई करेल. काही मेडिकल असे आहेत आपल्या कंधार शहरात आणि कंधार तालुक्यामध्ये की ज्या मेडिकल मध्ये जे संबंधित रुग्णाला ज्या डॉक्टरांनी औषध द्यायला पाहिजे ते पात्र डॉक्टर असायला पाहिजेत किंवा त्या क्वालिफिकेशनचे डॉक्टर असायला पाहिजेत, पण ते डॉक्टर आमच्या तालुक्यात नाहीत. तरी तशी औषधी इथल्या रुग्णांना मिळते. उदाहरणार्थ औषध, गुप्त रोगावरचे औषध असेल, काही पण असेल, त्याच्यामध्ये गुंगीचे आले, ते वेगवेगळे प्रकार, त्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं बायफर्ग्युशन करूया. पण ही अशी औषधे अधिकारच नाहीत ठेवण्याचे, असं या ठिकाणी मिळतं. याच्यावर आपलं लक्ष काय? सर, याच्यात कसं असतं, डॉक्टर जे असतात पेशा, हे बोगस डॉक्टर किंवा तुम्ही जे शब्द बोललात हे बोगस डॉक्टर अंतर्गत येतं. ते नाही का आरोग्य अधिकारी यांच्या अंडरमध्ये येतं. ते ह्या FDAच्या अंतर्गत फक्त सदस्य असू शकतात. जे औषधाच्या निगडीत जे काही गोष्टी असतात त्याच्यात अन्न व औषध प्रशासन हे कार्यरत असतो आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे येतं. बाकी दुसरी जबाबदारी हे आरोग्य अधिकारीकडे जातं. कंधार तालुक्यामध्ये आपण मेडिकल लाईनच्या संदर्भाने जे DI ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम करताय, बरोबर आहे? तर आपल्या ऑफिस मार्फत, आपल्या वरिष्ठ कार्यालयामार्फत कंधार शहर व कंधार तालुक्यात अधिकृत मेडिकलचे शॉप किती आहे? संख्या सध्या जे आहेत ना, मी सध्या 2 महिन्यापूर्वी असिस्टंट कमिशनर म्हणून इथं रुजू झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये टोटल जे आहे मी 3600 फर्म आहेत, ते रिटेल होलसेल धरून. आता कंधार वेगळं मी अजून थोडस ते बघितलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला ते सध्या संख्या सांगता येणार नाहीये. तरी पण मला असं वाटतं की 350-400च्या आसपास असावे.
सर, जी संख्या आहे आपण जे इथे या ठिकाणी नमूद केला ती संख्या साधारणतः तुम्ही सांगल्या इतकी आहे, परंतु या मेडिकल लाईन मध्ये किंवा मेडिकल शॉप मध्ये सर्वसामान्य रुग्णासाठी व जनतेसाठी मेडिकलच्या दुकानामध्ये जसं लायसन्स असतील, फार्मासिस्ट असतील, ज्या काही अत्यावश्यक बाबी आहेत ज्या तुम्ही परवानगी देत्या वेळेस त्यांच्याकडून घेतलेले असतात, ते बरोबर. नूतनीकरणाच्या वेळेस तुम्हाला काय काय दिसलं आणि कसं असावं हे जनतेला कळू द्या कंधारच्या. नाही, कसं आहे, ऍक्च्युली जे आहेत ना, इन्स्पेक्शन जे आहेत आमचे जे वरून एमईडी मधून मंत्रालयामधून आम्हाला इन्स्पेक्शनचे यादी येतात. आम्ही स्वतः कुठेही स्वतःहून इन्स्पेक्शन करत नाही. आणि ह्या गोष्टी जे झालेल्या आहेत, आणि कधी सामान्य माणूस जेव्हा त्रासतो किंवा काय होतं, त्यांना त्रास झालेला अवघड किंवा बिल वगैरे देत नसेल किंवा फार्मसिस्ट त्यांना दिसत नसेल किंवा जाणून बुजून काही होत असेल, त्यावेळेस तक्रार आम्हाला कार्यालयास प्राप्त होते. त्याच्या अनुषंगाने मग आम्ही ती कारवाई घेतो. आणि ह्याच्यानंतर आम्ही जे काही कारवाई करतो, आता इन्स्पेक्शन जे असतात आम्ही सध्या जे मी करतोय त्याच्यात कंधार तालुक्यात सध्या तरी माझ्याकडे फक्त आता तालुका म्हणलं तर तक्रारी अनुषंगाने माझे इन्स्पेक्शन झालेले आहे. आणि असं PRA अंतर्गत अजून तपासण्या तुमचे झालेले नाही. तालुक्यामध्ये जो काही मेडिकल स्टोअरचा संख्या आहे, एकंदरीत संख्येच्या माध्यमातून जिथं मेडिकल अवेलेबल असायला पाहिजे किंवा मेडिकलची गोळी किंवा मेडिकलचं इंजेक्शन जिथं मिळायला पाहिजे तिथं मिळणं आवश्यक आहे, परंतु काही किराणा दुकानाच्या माध्यमातून जे खेडेगावामध्ये सप्लाय होतो शहरातनं किंवा जवळच्या मेडिकल मधनं, तर ते खेडेगावात कसं उपलब्ध होतंय तसं एक मिनिट तसं ठेवण्याचे किराणा दुकानाला अधिकार आहेत का? जर नसतील तर ते कुठल्या मेडिकल मधून जाते याच्याबद्दल आपण कधी कारवाई केली का किंवा चौकशी केली काय किंवा भविष्यात काय करणार आहात? नाही, याबद्दल आपल्याला जर अवगत असेल तर सहजासहजी कसं असतं, औषधामध्ये सेरिडॉन वगैरे जे OTC प्रोडक्ट आहेत किंवा काही गोष्टी हे जनरल किराणावरती तुम्हाला भेटू शकतात. पण जे प्रिस्क्रिप्शन ड्रग आहेत ते फक्त मेडिकलला विक्री करणे हे बंधनकारक आहे. जर तसं कोणी करत असेल तर आपण मला कंप्लेंट तक्रार द्यावी, जेणेकरून मी त्याच्यावरती योग्य ते कारवाई करेल. काही मेडिकल असे आहेत आपल्या कंधार शहरात आणि कंधार तालुक्यामध्ये की ज्या मेडिकल मध्ये जे संबंधित रुग्णाला ज्या डॉक्टरांनी औषध द्यायला पाहिजे ते पात्र डॉक्टर असायला पाहिजेत किंवा त्या क्वालिफिकेशनचे डॉक्टर असायला पाहिजेत, पण ते डॉक्टर आमच्या तालुक्यात नाहीत. तरी तशी औषधी इथल्या रुग्णांना मिळते. उदाहरणार्थ गुप्त रोगावरचे औषध असेल, काही पण असेल, त्याच्यामध्ये गुंगीचे आले, ते वेगवेगळे प्रकार, त्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं बायफर्ग्युशन करूया. पण ही अशी औषधे अधिकारच नाहीत ठेवण्याचे असं या ठिकाणी मिळतं. याच्यावर आपलं लक्ष काय? सर, याच्यात कसं असतं, डॉक्टर जे असतात पेशा हे बोगस डॉक्टर किंवा तुम्ही जे शब्द बोललात हे बोगस डॉक्टर अंतर्गत येतं. ते नाही का आरोग्य अधिकारी यांच्या अंडरमध्ये येतं. ते ह्या FDA च्या अंतर्गत ते फक्त सदस्य असू शकतात. जे औषधाच्या निगडीत जे काही गोष्टी असतात त्याच्यात अन्न व औषध प्रशासन हे कार्यरत असतो आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे येतं. बाकी दुसरी जबाबदारी हे आरोग्य अधिकारीकडे जातं.